त्याचीच वाट बघत बसली असतील तर तिथं. पण ठीक आहे जा तुम्ही. आपल्या माग कोणीच येत नाही ग. रत्नी अय आता आपण एवढं केलं कोणी आहे ना की माग. अय रत्ने कुठे चालली अशी? चालली आपल्या गावाला. दुसरीकडे कुठं घर आहे का आपलं? गावाला तरी आहे का आपलं घर? गावात कोणी विचारत नाही आपल्याला आणि कोणीच घरात बी घेणार नाही. अरे देवा. अगं रत्ने काय करायचं बोल. इथं काय बसली? अहो ते सत्याजवळ घरात आहे का नाही तवर आपण इथं बसू. तो एकदा का त्या घरात बाहेर गेला की आपण नशीब. मला वाटलं आता तू नीती गावाला पण मी बी तुला तेच सांगणार होतो बघ. आपण ना सत्या गेला की परत घरी जाऊ. आता आपलाच बैल घे. आपण एवढं घराच्या बाहेर निघालो साधं रंड सोड थांबवलं बी नाही आपल्याला तिने. अहो तीच तर. मी तर सगळ्यात पहिलं त्यालाच बघणार आहे गेली की. हे समजा घाट घातला ती कुणासाठी घातला? तिच्यासाठीच ना. त्याच्या पायात इथं रस्त्यावर येऊन राहायची वेळ आली आणि ते कुणाला जाऊन मिळणार त्या दोघीसनी. कसं असते माहिती करत नाही. मला भीती वाटते ग. मी असताना कुणाची भीती? तसं नाही. मग तो सत्य जर का घराच्या बाहेर गेलाच नाही तो तिथंच राहिला इथं झोपायची वेळ येईल. आई आपल्या डोक्याची कटकट स्वतःहून चालून निघाल्या तर तू तिला माघारी बोलवतेस वय ग? हा गाई कळत कसं नाही ग तुला? हे सगळं करून ना तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतेस. आमरे अगं कुणाचा बी एवढा रागराग करणं चांगलं नाही अगं. आणि बघ त्या कसं बी वागलं ना तरी आपल्याला आपलं चांगुलपणा सोडून नाही चालायचं. आणि कुठं जातील का ते एवढ्या आजच्याला सांग बघू. आपल्याशिवाय कोणी आहे का त्यांचं? गावाकडे कोण नाही त्यांचं आता माहित आहे तुला. वय आणि आपल्या माणसानं बेघर झालेलं मला नाही बघवणार. मामी नाही गेलेत ते कुठे? हाय तिथेच रस्त्याच्या कडेला लपून बसलेत. मी म्हणलो होतो ना नाहीच जाणार ते. आणि तसं बी आता ते सत्यदादाच्या जाण्याची वाट बघत असतील. तो येते असोपर्यंत ते इथे येणारच नाहीत. सत्यदादाला लई टरकतात ते. असं ठीक आहे. असं असेल तर मग आज मी येतच थांबतो. हा काय झालं मम्मी? अगं गळ्याचं काटा फिरून दमलं तरी बघ की पोरग कुठे गेले कुणाच ठाऊक. कुठं राहायला काय विचारता? बसले